आजकाल आपल्या आसपास आपण न्यूज ऐकत आहोत की एलपीजीचा कुठे तुटवडा भासणार नाही आणि आपल्याला पुरेसं असं जे इंधन आहे ते ऑलरेडी आपण रिझर्व्हमध्ये ठेवलेलं आहे. आपले सरकार आपल्याला हे सांगताना दिसतंय. जर स्टॉक मार्केटचे जे चार्ट आहे बँक निफ्टी आणि निफ्टी फिफ्टी इथे जर बघितलं तर एक वेगळी येणारी परिस्थितीची एक कल्पना येऊन जाते. कारण आज जर बघितलं तुम्ही 488 पॉईंट निफ्टी फिफ्टी डाऊन आहे आणि बँक निफ्टी 1340 पॉईंटने डाऊन आहे. आता इथे जर बघितलं तर ही बेरिशनेस काय आहे? आता इथे असं नाही होऊ शकत की काहीतरी याच्या मागे फक्त वेगळं दुसरं काही कारण आहे मार्केटमधलं. तर ग्लोबली जे चालू आहे परिस्थिती त्याचा इम्पॅक्ट यामध्ये पडत आहे आणि यानुसार मार्केट आता डाऊन होत आहे. आणि या जर बघितलं आपण तर यामध्ये खरेदीची संधी नक्कीच चांगली भेटणार आहे आपल्याला येत्या काळात चांगल्या चांगल्या स्टॉकमध्ये. तर मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं आपल्या देशावर आणि जगावर एक मंदीचं सावट आहे आणि त्यानुसार जर बघितलं तुम्ही आता हळूहळू त्याची लक्षणं जाणवत आहेत. स्टॉक मार्केटचे चार्ट जर बघितले तर इथे आपल्याला पूर्ण कल्पना येऊन जाते. आणि स्टॉक मार्केटमध्ये जर तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला यापूर्वी देखील माहिती असेल जर जगामध्ये काही जर घडणार असेल तर त्याचा पहिला इम्पॅक्ट आपल्याला चार्टवर दिसतो. आणि तुम्ही जर मागं अभ्यास केला असेल चार्टचा किंवा इतर गोष्टींचा तर स्टॉक मार्केटमध्ये शुक्रवारीच्या दिवशी ज्यांनी पोझिशन घेतलेली आहे ती सोमवारच्या दिवशी पूर्णपणे तोट्यात असतात. कारण शनिवार आणि रविवारच्या दिवशी या दरम्यान अशी काहीतरी न्यूज येते की त्याचा परिणाम सोमवारच्या दिवशी एक मार्केटवर पडतो आणि त्यावेळेस जे इन्व्हेस्टर असतात ते तोट्यात जातात. तर त्यासाठी आजचे जे ज्यांनी पोझिशन घेऊन ठेवले आहेत त्यांना आता शनिवार आणि रविवारची खूपच चिंता राहील. कारण ट्रम्पच्या बाजूने किंवा इराणच्या बाजूने कोणती जरी न्यूज आली किंवा आपल्या देशातून जरी काही जरी न्यूज आली तर याचा परिणाम सोमवारच्या मार्केटवर होणार. तर तुम्ही कोणती पोझिशन घेऊन ठेवलेली आहे नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा. आणि तुम्हाला काय वाटतंय संदर्भात हे सुद्धा तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. आता जर तुम्हाला जर वाटत असेल की यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं किंवा स्टॉकमध्ये उतरायचं तर तुम्ही आधी अभ्यास करा. कारण सध्याचं मार्केट जे आहे ते टेक्निकल अनालिसिसवर नाही तर न्यूजवर चालत आहे. आणि काहींना जर वाटत असेल आपलं टेक्निकल अनालिसिस फेल जात आहे तर तसं काही नाही आहे. तुमचं टेक्निकल अनालिसिस बरोबरही असू शकतं पण सध्याचं जे वातावरण आहे ते न्यूज बेसिसवर चालणार आहे. न्यूज एखादी येते आणि त्यानंतर मार्केटमध्ये तुम्हाला मॅन्युप्युलेशन बघायला मिळतं. त्यानुसार जर तुम्हाला यामध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर सभोवतालचा अभ्यास करा. जगामध्ये काय घडतंय आपल्या देशात काय घडतंय त्यानुसारच तुम्ही पुढचं पाऊल उचला आणि त्याआधी तुमचा स्वतःचा अभ्यास करा. इथे कोणाच्याही म्हणण्यावर इथे गुंतवणूक करू नका. जर तुमचा आर्थिक सल्लागार असेल तर त्याच्याशी देखील चर्चा करा त्यानंतरच मार्केटमध्ये या. कारण मार्केटमध्ये खूप रिस्क आहे त्यामुळे तुम्ही रिस्क घेताना 10 वेळा विचार करा आणि त्यानंतरच मार्केटमध्ये या. तर कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांसोबतही शेअर करायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.